चला बोलूया शुद्ध मराठी यंगस्टार्सचा अनोखा उपक्रम। यंगस्टार्सचा मराठी भाषा गौरव दिन साजरा। जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त चला बोलूया शुद्ध मराठी या कार्यक्रमाचे आयोजन विवा कॉलेज सेमिनारमध्ये करण्यात आले होते। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीने व समन्वय व महापौर यांच्या सहकार्याने जागतिक मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम राबविण्यात आला। 18 वर्षांखालील वयोगटासाठी मैत्रीचे महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य, पर्यावरण संरक्षण, शिस्तीचे महत्त्व, माझा आवडता विषय, सोशल मीडियाचा प्रभाव इत्यादी विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले। तर 18 वर्षांवरील वयोगटासाठी समाज माध्यमात अडकलेली तरुणाई, आत्मनिर्भर भारत, माझी मायभाषा मराठी, माझी ओळख, पर्यटन इत्यादी विषय दोन्ही गटाला वेळेवर देण्यात आली। 3 मिनिट विचार करायला वेळ देऊन लगेच मिळालेल्या विषयावर बोलायचे होते। राजीव गांधी विद्यालय, उत्कर्ष शाळा व खानिवडे विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विचार मांडले। लहान गटात राजीव गांधी विद्यालयातील दुर्वा प्रल्हाद चिकणे प्रथम, तन्मयता कमलेश रावराणे द्वितीय, स्वरा शिवाजी जाधव तृतीय, तर उत्तेजनार्थ आर्या रामचंद्र गंगरकर, वैभवी अनिल राणे यांना बक्षीस मिळाली। मोठ्या गटात प्रज्ञेश लोटलीकरने प्रथम क्रमांक, पूजा राणे द्वितीय, स्वाती नाईक तृतीय आणि उत्तेजनार्थ प्रिया शिंदे, पंकज वर्तक या दोन्ही गटांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। सुसंवादिका अश्विनी भोईर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। पाककलेत संजीवनी कुलकर्णी प्रथम, गुळापासून बनवलेले पदार्थ। 1 मार्च रोजी दुपारी यंगस्टार्सच्या माध्यमातून पाककला स्पर्धा ठेवण्यात आली होती। यात गुळापासून बनवलेले पदार्थ घरून करून आणायचा होता। यामध्ये 50हून अधिक बायका सहभागी झाल्या। मोदक, वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या, नाचणीचे लाडू, खीर प्रकार, मालपोवा, गुळपापडी, अनारसे, मिठाई अशी विविध पदार्थ एकापेक्षा एक चवदार परीक्षक भारावून गेले। पाककला स्पर्धेत संजीवनी कुलकर्णी प्रथम, चैताली पाटील द्वितीय, आशा म्हात्रे तृतीय, तर अपर्णा कुडू व राधा सावंत यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली। या दोन्ही कार्यक्रमासाठी मिलिंद पोंक्षे, सुरेखा कुरकुरे, भूषण चुरी, तानाजी पाटील सर, वृंदा मयेकर यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। तर सूत्रसंचालन व आभार सुरेखा कुरकुरे व मिलिंद पोंक्षे यांनी केले। आर्या रामचंद्र गंगरकर, मी इयत्ता 7वीत शिकत आहे। मी राजीव गांधी विद्यालयाची एक विद्यार्थिनी आहे। आज मी तुमच्या समोर स्वच्छता आणि आरोग्याच्या बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे। स्वच्छता आपल्याला आपल्या जीवनात कायम पाळली पाहिजे। कधी रस्त्यावरती कचरा पडला तर आपल्याला तो उचलायला पाहिजे। आपण आपल्या जीवनात स्वच्छता ठेवली पाहिजे। आपण कायम आरोग्य राहिलं पाहिजे। जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली आई आपल्यासाठी माझा नमस्कार। माझ्याविषयी जो आपल्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो, मित्र असा की जो आपल्या नेहमी सोबत असावा, आपल्या सुख दुःखात असावा, मरणापर्यंत आपल्या सोबत असावा। मित्र असा की तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक मोडावरती असावा। मित्र असा की जो आपली नेहमी मदत करणारा असावा। मित्र असा की तो आपल्यासाठी काहीही करणारा असावा। धन्यवाद।